त्यांच्या विरोधामध्ये श्री वेतालनाथ स्पोर्ट्स आचरेवाडी असा सामना आहे. दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना म्हणजेच एक सामना जिंकला या दोन्ही संघानं. म्हणजे या स्पर्धेतला हा 6व्या क्रमांकाचा सामना. मॅच नंबर 6. श्री गणेश गणेश या टीमनं टॉस येथे जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आचरेवाडी या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. सलामीची जोडी तुम्ही पाहता मैदानामध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेले आहे. श्री वेतालनाथ स्पोर्ट्स आचरेवाडी या टीम कडून स्ट्राईकला आहे अजय. नॉस्ट्राइकिंग एंड कडे आहे मारुती आणि ओव्हर नंबर 1 पाबुप्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी बॉलिंगसाठी आला स्वप्नील. पेवनचा षटक बॅकवर्ड पॉइंट शॉर्ट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ साइडला 30 सर्कलच्या आतमध्ये पहिला बॉल स्वप्नीलचा. फुल टॉस ऑन साइडला उडवलाय परंतु डीप मध्ये सार्थक याच्याकडून चूक होणार नाहीये. वन ऑफ द बेस्ट फिल्डर. खरं तर हा फटका मारत असताना बॅट तुटलेली आहे. जो हँडल आहे तो एका बाजूला आणि तिथे त्यामुळे ती ताकद जो रिएक्शन होता बॅट अँड बॉलचा तो स्ट्रेंथ त्याची कमी झाली असंच मी म्हणेन. खरं तर हा फटका बघायला गेलं तर एक्झिक्युशन चांगलं होतं, परफेक्शन चांगलं होतं, परंतु हा फटका खेळत असताना अजयची बॅट तुटली आणि तिथे फटका मिस झाला. तिथे सार्थक लॉंगॉनला खूप चांगला झेल, कुठलीही चूक झाली नाहीये. पहिल्या विकेटचं पतन फुलटॉस बॉल होता परंतु या फुलटॉसला कन्वर्ट करता आला नाहीये. स्वप्नीलला पहिली विकेट काढली ती ही फलंदाज अजयची. 0वरती बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये बॅटिंगसाठी आता तुषार. आचरेवाडी या टीमला पहिला धक्का 0वरती लागलाय. खरं तर मगाशी रुपेश पाटील सरांना खूप चांगला उल्लेख केला की पाटण तालुक्यातील ही एक चांगली एक नामांकित टीम आहे. मातब्बर असे खेळाडू आहेत आणि या स्पर्धेमध्ये ते या संघटनेमध्ये ते सामील झालेले आहेत. त्यांचं हे हार्दिक स्वागत. दुसरा बॉल बॅकफूट लावून थोडासा हायजॅक करायचा होता. आतमध्ये येणारा बॉल बॅटची कडा घेतली विकेट किपरच्या हातामध्ये. इथे सुद्धा धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती स्वप्नील. अजूनही 0ची कोंडी फुटली नाहीये. इनफिल्डच्या बरोबर गॅप शॉट क्रॅकिंग कबल ड्राईव्ह आणि बॉल चाललाय एक्स्ट्रा कबर आणि लॉंग ऑफच्या मधून बॉल सीमारेषा पलीकडे तुषारच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. चौकारानं आपलं खातं उघडलेलं आहे. काही दिवसापूर्वी भारतीय टीमचा एक ऑफ स्पिनर अश्विन रविचंद्र अश्विन क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारलेली आहे. सर्व घडामोडी होतात क्रिकेटच्या प्रती. यावेळेस चांगला एक ड्राईव्ह खोदून काढला. डिग आउट करत असताना फक्त सिंगल मिळताना दिसते. पुन्हा एकदा तुषारला आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 5. अश्विन भारताने कधी पाहिला नाही असा मॅच विनर खेळाडू आहे. हे स्पष्ट विधान भारतीय टीमचे कॅप्टन रोहित शर्मानं केलं होतं. काही दिवसापूर्वी बऱ्याच न्यूज पेपरमध्ये ते आलं होतं. यावेळेस इन फ्रंट ऑफ स्कोर गॅप मध्ये आहे. फटका चांगला रन मिळतील 4 असं वाटतं आणि ते 4 बॉल सीमारेषा पलीकडे 4 धावा. फलंदाज मारुतीच्या बॅटमधून चौकार येतोय.
चौकारानं आपलं खातं उघडलं आणि चौकाराच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड होती 9 रन. रोहित शर्मानं त्यावेळेस म्हटलं होतं की मी जेव्हा परतला आलो तेव्हा मला अश्विनच्या निवृत्तीबद्दल कळलं होतं. ओहो, इथे चांगला बॉल, कटरचा चांगला वापर केला, लेग कटर, आणि ते बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये अशा पद्धतीनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आगे स्कोअर बुडवते 1 गडी बाद 9. तर आपण चर्चा करत होतो रविचंद्र अश्विनची. आजचा स्पिनर होणे नाही आहे, कॅरम बोर्ड च्या स्वरूपामध्ये बॉलिंग टाकण्याची जी किमिया ज्या गोलंदाजाकडे होती तो गोलंदाज आता रिटायर झालेला आहे आपल्या भारतीय टीमकडून. रोहित शर्मानं सांगितलं होतं की मी जेव्हा परत आलो तेव्हा मला अश्विनच्या निवृत्तीबद्दल कळलं होतं आणि मी त्याला पिंक बॉल कसोटी खेळण्याचा राजी केलं होतं आणि तो विश्वास त्यानं दाखवला आणि तो कसोटी सामना त्यानं खेळला होता. तेव्हा बॅक टू क्रिकेट पहिल्या षटकाचा खेळ संपला. 9 रन 1 गडी बाद. आता ओव्हर नंबर 2 मध्ये सार्थक आला बॉलिंगसाठी. पहिलाच बॉल हार्ड लेनचा बॉल, बॅकफुटला जर हुक करायचा होता. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये मागे विकेट किपरच्या आणि तिथे सिंगल प्राप्त झालेले आहे. रिटायरमेंट क्रिकेटमधून कधी घ्यावी, कारण रविचंद्र अश्विनच्या निवृत्तीनंतर उर्वरित जे 3 ज्येष्ठ खेळाडू आहेत त्यांच्या वयापर्यंत पोहोचले तर आपण पाहतो की सध्या 38 वर्षाचा असताना अश्विनने रिटायरमेंट स्वीकारली. परंतु भारतीय टीममध्ये असे काही खेळाडू आहेत की आता रिटायरमेंटच्या रेसमध्ये आहेत. इथे बॅटची लिडिंग एज, इथे सुद्धा सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड होती 11 धावा. त्यानंतर लेग कटर सार्थक, एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू श्री गणेश 11 गणेशवाडी या टीमचा. हा बॉल 2 बॉलच्या तुलनेनं लेग कटर टाकला होता, तिथून उचली प्राप्त झाली. ओहो, इथे फटका फसला, लिडिंग एज लागल्यानंतर विकेट किपर बॉलच्या खाली येतोय. तिथे पहा सार्थकने विश्वास दाखवलाय आणि त्यानं पकडलाय कॉटन बोल्ड, फलंदाज बाद. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये खूप चांगला झेल आणि खरोखर हा खेळाडू फोन मध्ये आलाय. ज्यावेळेस कराडच्या ज्या पावसाळी रबर बॉल स्पर्धा सुरू झाल्या तिथून हा खेळाडू फ्रेम मध्ये आहे आणि येणाऱ्या ज्या प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूला ऑप्शन मध्ये बोली भरपूर लागेल. सर्वांच्या नजरा आहेत ही सार्थक भरती. आज तुम्ही पाहताय ISPL मध्ये नवी मुंबईतून एकच खेळाडू त्याची निवड झालेली आहे. धारावी एक्सप्रेस विक्की भोईर 12.5 लाख रकमेचा तो खेळाडू. यंदाच्या सीझन मध्ये ISPL एक टेनिस बॉल क्रिकेटची एक मोठी स्पर्धा आपल्याला खेळताना दिसेल. नव्या मॅच कडे बॅक टू क्रिकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये अजय आला. रमेश बालाटची कडा, आणखी एक विकेटचं पतन, बॅक टू बॅक दुसरा धक्का. वाह, काय विकेट किपिंग केली जाते अनिल कडून. आणखी एक विकेटचं पतन झालेलं आहे. अजयची विकेट गेली. आता नवीन फलंदाज महेश बॅटिंग साठी आला. काय गोलंदाजी केली जाते सार्थक कडून. लगातार 2 विकेट. शेवटचा बॉल शिल्लक. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफ द क्षेत्ररक्षक जातोय. जजमेंट चांगलं होतं. 30 सर्कलच्या आतमधून रिटर्न झालं
आणि झेल पकडणं ही सोपी गोष्ट नाही क्रिकेटमध्ये, परंतु त्या प्रयत्नाला मी कौतुक करतोय. खूप चांगला प्रयत्न केला. इथे 2 रन कंप्लीट झाला आणि अशा पद्धतीनं 2 रन ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकामध्ये रन आल्या होत्या जर 9 आणि या षटकामध्ये धावा खर्च केलेले आहेत 4, परंतु 2 विकेट त्यांना प्राप्त केले हे विसरून चालणार नाहीये. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती श्री वेताल स्पोर्ट्स आचरेवाडी 3 गडी बाद 13 धावा. एक न्यूज पेपर मध्ये क्रिकेटच्या प्रति एक बातमी आली होती. या ओव्हर नंतर नक्कीच त्याच्याशी आपण चर्चा करणार आहोत. पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर केडियांचा अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये टीमची धावसंख्या आता पुढे जाते 1 ने वाढली जाईल. स्कोअर बोर्ड 13 नाखे 14. षटक क्रमांक इथे शेवटचं 3रं सुरू असताना हा बॉल चांगला लेन बॉलचा वापर केलाय. पडल्यानंतर थोडासा खाली राहून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. इथेही बीट केलाय खेडीनं. चांगली गोलंदाजी. डॉट बॉलची होते समाप्ती. इथे हवेत खेळलाय. मिडॉन जातोय बॉलच्या खाली. रिटर्न पहा तिथे काय जजमेंट होतं. झेल सोडला. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. रनआउटची संधी बघूया. अंपायर सिग्नल यस ओग्युटी फलंदाज बाद. रनआउट होतोय. दुसरी धाव घेताना इथे फलंदाज बाद होतोय महेश. म्हणजे चौथा धक्का क्रमांक 4 लागतोय श्री वेताल स्पोर्ट्स आचरेवाडी या टीमला. 4 गडी बाद. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती 15. नवीन बॅटर मैदानामध्ये बॅटिंगसाठी पंकज. 4 धक्के लागलेत म्हणजे 6व्या क्रमांकावरती आता पंकज आलाय. भारतीय टीमचा एक वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह. सध्या बुमराहची चर्चा अख्ख्या विश्वभर आहे. अनेक असे इंटरनॅशनल क्रिकेटर आहेत माजी आजे त्याने बुमराहची भरपूर प्रशंसा केलेली आहे. त्याच्यापैकी ऑस्ट्रेलियन टीमचा एक माजी कॅप्टन माजी कर्णधार ॲलन बॉर्डर याने जसप्रीत बुमराहची स्तुती करत असताना उत्कृष्टतेची कबुली सुद्धा दिलेली आहे. आणि त्याने पुढे म्हटलेलं आहे की ज्यावेळेस जसप्रीत बुमराह गोलंदाजी करतो त्यावेळेस मात्र मला नक्कीच त्याच्या रूपामध्ये वेस्ट इंडिजचा गोलंदाज एक वेगवान गोलंदाज म्हणून माल्कम मार्शल ची आठवण येते. यावेळेस ऑन साईडला दिशा दिली. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पैकी केली जाईल. सार्थक आहे तोपर्यंत 2 धाबे ते प्राप्त केलेले आहेत फलंदाजांना. मारुतीला 2 धाबा मिळतील आणि 2 रनच्या मदतीने बॅटिंगची धावसंख्या स्कोअर बोर्ड होती 17 धावा. यावेळेस आणखी एक चांगला बॉल आणि चांगलाच फटका. मिड विकेटला फेकी केली जाईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न तर रनआउटची संधी आहे. बघूया कुठला खेळाडू बाद होईल. यस पंकजला धावा लागेल. आणखीन एक रनआउटची शिकार. धक्का क्रमांक 5वा. 5 गडी बाद. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड होती 18 धावा. पहिल्या षटकामध्ये धावांचा फ्लो चांगला होता. चौकार आला होता. 2 चौकार आले होते. 9 धावा आल्या होत्या. परंतु त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये जसं सार्थक आला तिथे धावांच्या फ्लो मध्ये ब्रेक लावलाय. काय गोलंदाजी केली सार्थकने. 2 विकेट प्राप्त करत असताना फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केला त्या ओव्हरमध्ये. तिथून खरा धावांचा जो ब्रेक होता तो लावला सार्थकने. आता नवीन बॅटर उमेश आला बॅटिंगसाठी. बॅकवर्डला जाऊन पुल केलाय आणि बघूया बॉल गुल होईल. बॉल सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. ही U6 षटकार. मारुतीच्या बॅट मधून षटकार येतोय. टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्ड होती 24. शेवटचा बॉल शिल्लक. हा सुद्धा बॉल शॉर्ट बॉल आहे.
सुरुवातीचे 4 बॉल चांगल्या टप्प्यावरती होते, परंतु हे शेवटचे 2 बॉल आहेत ते खराब टप्प्यावरती. शॉर्ट बॉलचा वापर पहा, एक्सप्रेशन, त्याच्या भावना पहा. केडीकडे तुम्ही पाहिला तर त्याच्या चेहऱ्यावरती तुम्ही पहा किती नाराजी आपल्याला दिसून येते. त्याला कळून चुकले आपली चूक काय झालेली आहे. हाफ ट्रॅकरचे 2 बॉल आणि त्या 2 बॉलवरती सलग 2 षटकार मारुतीने ठोकलेले आहेत. अशा पद्धतीने पहिला डाव येथे संपला. टीमची धावसंख्या 30 या आकड्यावरती. आता लक्ष आहे या मॅच मध्ये एक चांगलं टार्गेट सेट केलं आचरेवाडी या टीमनं 31 धावांचं. आता मजा येईल या मॅच मध्ये. धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. श्री गणेश 11 गणेशवाडी या टीमला आणि सलामीची जोडी तुम्ही पाहताय. श्री गणेश 11 गणेशवाडी या टीम करून कृष्णा देसाई स्ट्रायकिंग एंडला आहे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहताय सार्थकला. केडी सार्थक आणि अजय बॉलर आहे. गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकाला सुरुवात करतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक अजयच्या हातामध्ये सोपवला हा विश्वास. 31 रनचं एक चांगलं टार्गेट सेट झालंय मॅच मध्ये. पहिला बॉल स्विंग केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्र अगदी चांगलं निवडलंय. शॉर्ट सिलेक्शन सांग. यानंतरचा सामना होईल श्री सद्गुरू बाबा महाराज समाधे आणि त्यांच्या विरोधामध्ये मानकेश्वर स्पोर्ट्स गोटेवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण टॉस साठी समोर यायचं आहे व्यासपीठाकडे. हा बॉल फटका बसलाय. पॉइंटच्या क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली केडीची विकेट पडली. फटका फसला मी म्हणेन. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतल्यानंतर पॉइंटला अप्रतिम झेल टिपलाय फलंदाज कृष्णा देसाई बाद.
इथे सुद्धा चांगली गोलंदाजी अजयकडून. इथे सुद्धा विकेट प्राप्त झाली असती परंतु झेल सोडला विकेट किपरनं. खूप चांगली गोलंदाजी. नवीन बॅटर अनिल बॅटिंगसाठी. यावेळेस बॅटला ब्रशून बॉल केला घोषांकित क्षेत्राकडे. तिथे धावा येणार नाहीयेत. आणखीन एक डॉट बॉल. असं वाटतं की सुरुवात चांगली केली होती. केडीने चौकार मारला होता पहिल्याच ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती. त्यानंतर केडीची विकेट. त्यानंतर 2-3 आणि चौथा बॉल डॉट. म्हणजे कमबॅक केला अजयने या ओव्हरमध्ये. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एक धाव मात्र मिळताना दिसते अनिलला. आणि सिंगलनं इथे टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होते आखी 5 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 5. लक्ष आखी या मॅच मध्ये 31 धावांचं. 10.33 सरासरीने धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. धावा झाल्यात 5 बॉलचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक अजयने कमबॅक करून दिलाय. एक विकेट ही महत्वाची विकेट होती केडीची. ती प्राप्त केली. जो अडथळा होता तो दूर केलाय. जसा भारतीय टीमला सातत्यानं अडथळा असतो ऑस्ट्रेलियन टीमचा ट्रॅव्हिस हेडचा, तसा अडथळा दूर केलाय. ऑन साईडला खूप चांगली दिशा दिली. फक्त एकच रन सार्थकच्या खात्यामध्ये जाईल आणि सिंगलनं ओव्हर झाले. समाप्ती 2. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या फक्त 6. म्हणजे येणारे 2 षटक बाकी आहेत. 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉलमध्ये करायचे आहेत विजयासाठी 25 धावा. 12 बॉल 25 धावा. आता समीकरण वाढलंय. दबाव आता थोडासा वाढत चाललाय. कारण लक्ष आता 12 बॉलमध्ये 25 करायचे आहेत. सतीश आचरे एक मातब्बर खेळाडू. पाटण तालुक्यातील आचरेवाडी टीमचा एक मातब्बर, एक महत्वाचा खेळाडू बॉलिंगसाठी आलाय. सतीश आचरे ओव्हर नंबर 2 मध्ये 12 बॉलमध्ये 25 करायचे आहे. स्ट्रायकिंग एजला सार्थक. पहिलाच बॉल चांगला वाईड यॉर्कर. बॅटची कडा घेतली. विकेट किपरच्या हातामध्ये. इथे सुद्धा धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलचा जर पर्सेंटेज वाढला तर हे लक्ष दृष्टीक्षेपात राहणार नाहीये. श्री गणेश 11 गणेशवाडी या टीमच्या. कारण 11 बॉल 25 करायचे आहेत. यावेळेस फटका हवेत केला. मिक्स स्ट्रोक. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय. तिथे झेल सोडला. कॅचेस विन द मॅचेस. बघा एका झेलासाठी 3 क्षेत्ररक्षक गेले होते आणि मराठीमध्ये म्हण आहे तिघांची शेती आणि सगळ्यांनीच केली माती. इथे झेल सोडलाय. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. तिघांची शेती आणि तिघांनी केली सगळेच क्षेत्राची माती. पुलर लेनचा बॉल. फटका फसलाय सार्थकचा. तिथे 1 रन कंप्लीट होईल आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बुडवते आतापर्यंत 9 धावा. लक्ष आहे 31 धावांचा. आता लक्ष दूर चाललाय. आता थोडासा विजयापासून दूर चाललाय श्री गणेश 11 गणेशवाडी. कारण बॉल शिल्लक आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये करायचे आहेत 23 धावा. 22 पाहिजे. 9 बॉल 22 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग इनला अनिल. हा बॉल खराब आहे. आउटसाइड ऑफ स्टंप. जास्त बाहेर टाकला त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या 10 म्हणजे आता 22 धावांची 21 धावांची गरज आहे येणाऱ्या 9 बॉल मध्ये. 9 बॉल 21 धावा. यावेळेस फटका चांगला आहे. एलिव्हेशन पाहावं लागेल. इथे एलिव्हेशन प्राप्त झालं नाही आणि अजयने पकडला जाईल. फलंदाज अनिलची विकेट प्राप्त झाली. फलंदाज बाद. अनिल बॅक टू द पॅव्हिलियन.
जोपर्यंत सार्थक आहे तोपर्यंत सर्वच प्रेक्षकांना, सर्व श्री गणेशवाडीच्या समर्थकांना वाटते की आमच्यासाठी मॅच ऑन आहे. कारण सार्थक होत्याचं नव्हतं करू शकतो. सार्थक असा खेळाडू आहे, सार्थकची जर बॅट बोलली तर हे लक्ष लवकर दृष्टीक्षेपात आणेल. नवीन बॅटर तेजस आलाय. नवीन बॅटर, शेवटचा बॉल, शेवटचे 2 बॉल शिल्लक. पुलर लाईनचा बॉल चांगला लापटेड ऑन ड्राईव्ह, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन रिजन मध्ये अजय फेकी करतोय. इथे एकच धाव घेईल कारण सार्थक स्ट्राईकवर राहणं गरजेचं आहे. गणेशवाडी या टीमच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त स्ट्राईकवर सार्थक राहील तोपर्यंत जो दबाव आहे तो दबाव थोडासा कमी होताना दिसेल. त्याचं कारण आहे सार्थक एक मातब्बर खेळाडू आहे. शेवटचा बॉल शिल्लक. हा बॉल चांगला आहे, चांगला यॉर्कर, पण नंतर थोडासा आतमध्ये येऊन बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलला ओव्हरचे झाले समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड ते 11 धावा, म्हणजे आता 6 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. कारण लक्ष आहे 31 धावांचं. चला समाधी टीम डिसिजन बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नेक्स्ट मॅच मध्ये श्री मानकृष्ण स्पोर्ट्स गोटेवाडी या टीमच्या विरोधामध्ये त्याने टॉस जिंकलाय. श्री सद्गुरू बाबा महाराज क्रिकेट वॉरियर सभापती आणि बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय त्या मॅच मध्ये घेतलेला आहे. त्यामुळे गोटेवाडी टीम आपल्याला लगेचच फिल्डिंग साठी उतरायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी लास्ट ओव्हर मध्ये सतीश आलाय. बॉल बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि विकेट किपरच्या हातामध्ये विसवलाय. डॉट बॉल. आता लक्ष दूर चाललेलं आहे. 5 बॉल 20 धावांची आवश्यकता. नॉन स्ट्राईकला अजूनही सार्थक आहे. सार्थक अजूनही स्ट्राईकवर गेला नाहीये, त्यामुळे हे लक्ष. आता यावेळेस चांगला फटका, हाफ ट्रॅकर उडवलाय तेजसच्या बॅट मधून. एक आशावादी फटका. बॉल सीमारेषा पलीकडे, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. आता मजा येईल. आता 4 बॉल 14. व्हॉट अ मॅच. 4 बॉल 14 धावांची आवश्यकता. टीमची धावसंख्या 6 रनच्या मदतीने आता 17 या आकड्यावरती. पुन्हा हाफ ट्रॅकर. इथे आता संधी आहे. काऊ कॉर्नरला तुषार बॉलच्या खाली अप्रतिम झेल टिपलाय. फलंदाज तेजस बाद. आणखीन एक विकेटचं पतन. अजूनही स्ट्राईक नाहीये. जसं आपण फिश टँक आपल्या घरी असतो आणि फिश टँक करून एखादा मासा आपण बाहेर काढला लादीवरती तर तो पाण्याविना कसा तडफडतो तसा सार्थक तडफडतो स्ट्राईक साठी. मला स्ट्राईक नाहीये. आता शेवटचे 3 बॉल शिल्लक. 3 बॉल मध्ये करायचे आहेत 14 धावा. नवीन बॅटर शंकर, एक लिजेंड खेळाडू, बॅटिंग साठी मैदानामध्ये दाखल झालाय. 3 बॉल 14 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 31 धावांचं लक्ष होतं या मॅच मध्ये. सुरुवात तर अगदी धडाक्यात झाली. त्यानंतर केडी परतल्यानंतर मात्र कुठलाही फलंदाज असरदार ठरलाच नाही या मॅच मध्ये. त्यावेळेस पुन्हा एकदा हवेत केलाय. इथे 1 रन कंप्लीट होईल का. तिथे झेल पकडला. पुन्हा स्ट्राईक वरती आता नवीन बॅटर सार्थक नॉन स्ट्राईक वरती. कारण 2 बॉल करायचे आहेत 14 धावा. वाडक बॉलिंग. सतीशने 2 विकेट प्राप्त केलेले आहेत. आता नवीन बॅटर मैदानामध्ये विकास. ज्याला विकास करायचा आहे तो नॉन स्ट्राईकिंगला आहे, परंतु आता स्ट्राईकला आहे विकास. 2 बॉल 14 धावांची आवश्यकता. मॅचचा विकास होणार नाहीये असं वाटते. 2 बॉल 14 रन हे समीकरण आश्चर्यबाडी अगदी इन्फॉर्म आहे.
प्रत्येक गोलंदाजानं चांगलं योगदान दिलं या मॅच मध्ये. त्याच्यामध्ये अजयचं मी कौतुक करेन, सतीशचं मी कौतुक करेन. बॉल वाईड आहे, अंपायर सिग्नल करतायत ऑफ स्टंपच्या बाहेर. पिचिंग झाल्यानंतर अंपायर सिग्नल वाईड, म्हणजे सामना थोडासा लांबलाय. 2 बॉल 13 धाबांची आवश्यकता. दोन बॉल आणि 13 धाबा हे समीकरण या मॅच मध्ये. इथे सुद्धा बॉल चालला गोशांकित क्षेत्रामध्ये. 1 बॉल 12 रन. सामना आता जवळ संपलाय असं म्हणायला हरकत नाहीये. 1 बॉल 12 धाबांची आवश्यकता. आता विजयाच्या अगदी वाटचालीच्या दिशेने चालला हा संघ आचरेवाडी टीम. चला फटका चांगला. वा, जरी सामना हारला तरी मात्र या फटक्यानं प्रेक्षकांना तल्लीन करून गेलाय. बॉल सीमारेषा पलीकडे थ्रू द कव्हर, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकासच्या बॅट मधून येतोय हा चौकार आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे 9 रन. श्री वेताल नाथ स्पोर्ट्स आचरेवाडी या टीम